आप्पी आमची कलेक्टर 12 एप्रिलच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन पोलीस चौकीमध्ये फाईल बघत असतो. तेथे चिंचोके येतात आणि म्हणतात, साहेब तुम्ही तर घरी गेला होता, मग कसं काय परत आलात? चिंचोके, ऑफिसवरून फोन आला होता, ती मर्डर केस आजपासून सुरू झाली म्हणून. साहेब, सगळीकडे तोच राहाडा आहे. काय झालं रे? अहो, लोकांना कधी अक्कल येईल काय माहिती. अहो, आमच्याकडे तेच चालू आहे. काय आहे? अहो, आमची ही तिचा चुलता लई डेंजर निघाला, लई त्रास देतोय. त्रास म्हणजे? तो चुलता फक्त पैशाचंच बघतो. तो आहे थोरला. आता समजलं का? मागं आत्या आजारी होती ना, त्यावेळेस पैसे वाचविण्यासाठी त्यांनी आत्यावर नीट उपचारच केले नाही. उपचाराचा केला नाही म्हणते जे. अहो, आत्याच्या पोटात झाली होती गाठ. डॉक्टर म्हणाले पुण्या मुंबईला नेऊन उपचार करा. यांनी पैसे वाचविण्यासाठी उपचारच केले नाही. आता गाठ झाली मोठी, पार पोटात पाणी झालं. आता रे, अहो आता होईल ठीक, पण जरा आधी सांगितले असते तर एवढं झालं असतं का? आता म्हणतो ऑपरेशन करून देतो, पण आधी जमिनीचं मिटवा. माणूस आहे का जनावर आहे? तू एक काम कर चिंचोके, तू त्या आत्याला तिथून बाहेर काढ आधी आणि इकडं तुझ्याकडं ठेव. मी मस्त माझ्याकडं ठेवायला तयार आहे, पण तिला घर सुटतं होय. आणि आमच्या मामाचा थोरल्या भावावर लई विश्वास आहे. तो म्हणाल ती पूर्व दिशा. आमच्या घरी तरी काय वेगळं होतं. कदमांनी आयुष्यभर सरकार सरकार केलं. आमचं नशीब ते आता नीट वागायला लागले. अहो साहेब, पण उपचार न करणं किती वाईट गोष्ट आहे. खरंच की मी तर विचारच नाही करू शकत. माझ्या आईच्या वेळेस असं जर झालं असतं तर. काय झालं साहेब? अरे, माझी आई पण अशीच गेली ना आजारात, त्यामुळे डोक्यात विचार आला. म्हणजे आईच्या वेळेस सरकारने अशी आयगाई नसल ना केली. सरकार या थराला जाणारा माणूस नाही, तो घराला पुढं घेऊन जाणारा माणूस आहे. ते आत्ता सुजानी कोंडून ठेवलं होतं ना, त्यानंतर अक्कल आली सरकारांना. आधी माज बघायला पाहिजे होता. अमरीश पुरी होता आमचा. नाही, तो नाही असं करणार. कारण त्यांना माझ्या आधी कदम भडकले असते म्हणजे आयुष्यभराचं नातं तोडलं असतं. ते जाऊ दे, आत्याला आधी तेथून बाहेर काढ. साहेब, 2 दिवस सुट्टी मिळाली का? तिकडं जाऊन येतो. बरं, साताऱ्याला कोणती फाईल द्यायची होती? ही घे. जातानी वडूजच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ये. खरंच सरकाराने आईच्या उपचारामध्ये कमी जास्त नसल ना केलं? नाही सरकार, असं नाही करणार. इकडे रुपाली घरात चक्रा मारत असते. सरकार म्हणतात येईल की अमोल. रुपाली जरा बस. लगेच अपर्णा आणि अर्जुन घरी येतात. रुपाली अपर्णाकडून अमोलला घेते आणि कपडे बदलण्यास घेऊन जाते. कदम म्हणतात, रुपाली काय? अपर्णा आणि अर्जुन कधी कामावून येतात याचीच वाट बघत असते. हो विनय काका, तिला अमोलला सोडून काही सुचत नाही. अमोलला खेळवल्याशिवाय तिला चैन नाही पडणार. तिचा जीव गुंतलाय त्याच्यात. आता अमोलला 2 आया आहे. यापेक्षा अजून काय असू शकतं? वय ते आहे, पण आज अर्जुनची आई असायला पाहिजे होती. नियतीच्या पुढं कोणाचं काही चालतंय का? ते झालंच हो, पण सगळंच नियतीवर सोडायला नाही पाहिजे ना. सरकार म्हणतात, पिऊला सुजय कुठं आहे? त्याचे पैसे घेतले, त्यांना भेटायला गेलाय तो. मी बोललोय त्यांच्याशी. जे काही आता त्रास देणार नाही. या गोष्टी आधी मी करायला पाहिजे होत्या. अगं रुक्मिणी, दादा तुमचं अजून मिटलं नाही व काय? अरे तसं काही नाही आई. सरकार हे काय आहे? तुमच्यात भांडण झालं हे बघून मला हसावं का रडावं हेच कळेना. अर्जुन म्हणतो, सरकार पिऊवहिनी काहीतरी म्हणत होत्या. काही नाही, सरकारांनी मदत केली ना, त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. पण कोणाला काय फरक पडतो इथे? पिऊ, तुला काय झालं एकदम? काय नाही आई. आधी मी आणि सुजय बोलायला लागलो तर निदान ऐकून तरी घ्यायचा. आता तसं काही नाही. अगं पिऊ ताई, तसं नाही आहे. मला काय वाटतं ते तूच ठरवणार आहे का? यांच्या डोक्यात आता नवीनच चालू झालं आहे का? आपल्याला यांचं काही पडलंच नाही म्हणून. असं असतं तर तू त्या माणसाबरोबर जाऊन बोलला असता का? हो, पण हे त्यांना कळलं पाहिजे ना. जाऊ दे, बोलतो त्यांच्याशी.
चला स्वयंपाक बघा, मोका लागल्यात. दुसरीकडे मनीमावशी संकल्पाला खाऊ घालत असते. तेथे लहान पोरं येतात आणि ते संकल्पाला चिडवत असतात. हे पोरांनो, तुम्ही जा की तुमच्या घराला, आमचं गाव आम्ही काही मी करू. संकल्प त्या पोरांच्या मागं लागतो. मनी मावशी म्हणते, बंट्या नको त्यांच्या नादी लागू, ते मारतील आपल्याला. पोरं जोरजोरात ओरडतात. मनी बंट्या भिकारी असे म्हणून पळतात. सुजय सरकारकडे येतो आणि सरकारला म्हणतो, काय केलं तुम्ही आज? त्या इन्व्हेस्टरला काय बोलला तुम्ही? ते पैशाबद्दल तुझ्या मागे लागणार नाही. तुला जसे जमेल तसे त्यांना देऊन टाक. वा, तुम्ही तर उपकारच केले माझ्यावर. पाय धुवून पाणी पितो मी तुमचे. सुजा, नीट बोल, काय झालं आता? तुम्हाला काय सांगितलं होतं? माझ्याकडं पैसे नाही म्हणून तुम्ही त्यांना वेळ मागून आलाय. सुजय, मी त्यांना पैसे द्यायला पाहिजे होते असं म्हणायचं का तुला? मग काय तर, जरा लाज वाटू दे की तुला. तुझं तू काम कर आणि पैसे भर की. आता मी मजुरीला जाऊ काय? का तुला शेत दिलं आहे की? कष्ट कर आणि फेड की पैसे. वर्षभरात फेडशील की पैसे. काय बोलता तुम्ही? कष्ट कर. तुम्ही तर कधी दिसला नाही शेतात राबताना. मला सांगता वय? अरे, मी शेतात राबलो नसतो तर सगळे अन्नास महाग झाले असते. मदत करणार नाही म्हणून सांगा की. अरे, केली की मदत, आता तुझं तू कर की. बरं, असं आहे का? मी पण तुमची मदत करणार नाही. तुमचं सिक्रेट सांगून टाकतो अर्जाला. सुजा बापाला धमकावतो होय? आता तुझं तू बघ काय करायचं ते. सरकार मनी आणि बंट्याची काय अवस्था केली अर्जाने, लक्षात ठेवा. इकडे अर्जुन म्हणतो स्वप्नीलला आणि रुपालीला, आप्पीस फिरायला घेऊन जायचं आहे मला, पण कसं विचारावं हे मला काही सुचत नाही. स्वप्नील म्हणतो, विचार की डायरेक्ट. विचारायचं काय नाही. तिला नुसता फिरायचा विषय काढला तर पुढं 10-20 प्रश्न विचारेल ती मला. मला तर टेन्शन आलं हे तिच्यावर जाऊ नये म्हणून, नाहीतर दोघांच्यामध्ये माझा बुकना व्हायचा. भाऊजी, तुम्ही अमोलची काळजी करू नका, आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ. स्वप्नील म्हणतो, रुपाली, अर्जुन, अपर्णा, अमोल हे तिघे फिरायला जाणार आहे. मला बी तेच वाटतं. भाऊजी, तुम्ही याला घेऊन फिरायला गेल्यावर काय उपयोग? वहिनी आम्हाला जायला याला घेऊन. अर्जुन, तू असं कर ना, फॅमिली ट्रीटवर जा की हॉटेल मूनवाला, तुझी टीम कामाला लाव. मी उद्याच तयारीस लागतो. मग सांगतो तिला, काही मदत लागली तर मला सांग. दुसरीकडे आप्पी रुक्मिणीस आवाज देते, आई आई, पण त्यांचं लक्ष नसतं. कुठं हरवल्या तुम्ही? अगं, अर्जुनच्या आईचं समजल्यापासून असं झालं माझं. माझी पण अवस्था तशीच झाली आहे. आपण आता किती दिवस हे लपून ठेवायचं? सुजा कसा आहे माहीत आहे ना? मी बोलते भाऊजीबरोबर. आप्पे, गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गुन्हा लपवणारासुद्धा दोषी असतो. आई, कसं सांगू मी? तू एक काम कर, तू वेळ बघून सांग. आई, मला जरा वेळ द्या, मी वेळ घेऊन बोलते त्यांच्याशी. तेवढ्यात तेथे कदम येतात आणि म्हणतात, काय लपून ठेवता तुम्ही? काय नाही, काय नाही. कसं? मी माझ्या कानाने ऐकलं ना. काय गाप्पे? नाही बाबा, एवढंच काही नाही. आप्पे, काय झालं? अर्जुनला बोलू का मी? एवढं काही नाही. आप्पे दुसरा विषय सांगून वेळ मारून नेते. आप्पे, तिकडं स्वयंपाकाचा अर्धा सोडून तू इकडे येऊन बसली वय? भाजी न्यायला आले होते मी. बघितलंस आप्पे, भाऊजीचा किती विश्वास आहे तुझ्यावर. अर्जुनवर नाही तेवढा विश्वास आहे त्यांचा. त्यांच्या प्रेमाचा घात करू नको. अर्जुनला आणि बाबाला मी ही गोष्ट सांगू तरी कशी, असा विचार आप्पी करत असते. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.